रॉन्डा बर्न आपल्या द मॅजिक या पुस्तकात फक्त एका शब्दाबद्दल बोलते. हो मित्रांनो, फक्त एकच शब्द. आणि तो एक शब्द सगळं काही बदलून टाकतो. 2000 वर्षांपूर्वी काही शब्द एका धार्मिक ग्रंथात लपवले गेले होते. तेव्हापासून आजपर्यंत जे लोक ते शब्द वाचत आले त्यांनी त्यांचा अर्थ चुकीचा लावला आणि ते गोंधळून गेले. ते शब्द असे होते: ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिले जाईल आणि तो श्रीमंत होईल, आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडचं जे आहे तेही काढून घेतलं जाईल. इतिहासात फारच थोड्या लोकांना हे समजलं की हे शब्द साधे नाहीत. हे शब्द म्हणजे एक कोडं आहे, एक कोडे आहे. आणि जेव्हा तुम्ही या कोड्याचा उलगडा करता तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर एक नवीन जग उघडतं. या रहस्याचं सत्य समजल्यावर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, सध्या तुमची परिस्थिती कशीही असो, हे पुस्तक तुमच्यासाठी आयुष्यभर उपयोगी ठरणार आहे. कारण या ज्ञानातून तुम्हाला संपूर्ण जगाची समृद्धी मिळू शकते. जर तुम्ही द मॅजिक सिरीज नीट लक्ष देऊन पाहिली आणि समजून घेतली तर ही जादू तुमच्यासाठी एक नवीन जग उघडेल आणि तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून टाकेल. ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिले जाईल आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडचं सगळं हिरावून घेतलं जाईल. जेव्हा आपण हे वाक्य वाचतो तेव्हा ते आपल्याला अन्यायकारक वाटतं. जणू काही श्रीमंत अजून श्रीमंत होतील आणि गरीब अजून गरीब होतील असं ते सांगतंय. पण या वाक्यांमध्ये एक गूढ आहे, एक रहस्य आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचा खरा अर्थ समजून घेता तेव्हा एक नवीन जग तुमच्यासमोर उघडतं. हे कोडं शेकडो वर्ष लोकांना समजत नव्हते, पण या कोड्याचं उत्तर एका शब्दात लपलेलं आहे: कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. म्हणजे या वाक्याचा खरा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अजून दिले जाईल आणि तो समृद्ध होईल, आणि ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडचं सगळं हिरावून घेतलं जाईल. एकदा हा लपलेला शब्द समोर आला की सगळं कोडं अगदी आरशासारखं स्वच्छ होतं. जर तुम्ही कृतज्ञ राहण्यासाठी वेळ काढला नाही तर तुम्हाला कधीच जास्त मिळणार नाही, उलट जे आहे तेही निघून जाईल. पण जर तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला अधिक दिलं जाईल आणि तुम्ही समृद्ध व्हाल. रॉन्डा बर्न सांगते की कृतज्ञता ही चुंबकासारखी असते. जितकी जास्त कृतज्ञता तुमच्यात असेल तितकी जास्त समृद्धी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. हाच सृष्टीचा नियम आहे, हाच जगाचा नियम आहे. तुम्ही जसं पेराल तसं उगवेल, जसं द्याल तसं परत मिळेल, जे जाईल ते परत येईल अशी वाक्य ऐकली असतील. ही सगळी म्हणी एकाच नियमाचं वर्णन करतात. हा नियम म्हणजे सृष्टीचा नियम, जो महान वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांनी मांडला. न्यूटनच्या शोधांमध्ये विश्वातील हालचालींचे मूलभूत नियम होते. त्यातील एक नियम असा सांगतो की प्रत्येक कृतीला तितकीच आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. हाच नियम कृतज्ञतेलाही लागू होतो. म्हणजेच तुम्ही जितकी कृतज्ञता देता तितकीच कृतज्ञता तुम्हाला परत मिळते. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर तुम्ही जेवढं आभार मानता तेवढंच तुम्हाला परत मिळतं. आता प्रश्न येतो की तुम्हाला नेमकं काय परत मिळतं? तर उत्तर आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ असता तीच गोष्ट तुम्हाला परत मिळते. उदाहरणार्थ, समजा तुमचं नवरा-बायकोचं नातं खूप छान चाललं आहे आणि त्यासाठी तुम्ही मनापासून आभार मानता. धन्यवाद विश्वा, आमचं नातं इतकं सुंदर बनवल्याबद्दल असं म्हणता. तर तुम्ही नेमकं कशासाठी कृतज्ञ आहात? सुंदर नात्यासाठी. आणि कृतज्ञतेच्या नियमाप्रमाणे असंच सुंदर नातं पुन्हा पुन्हा आणि आधीपेक्षा अधिक मजबूत स्वरूपात तुमच्याकडे परत येतं. आणखी एक उदाहरण पाहूया. समजा तुमच्याकडे थोडे पैसे आहेत आणि त्यासाठीही तुम्ही मनापासून आभार मानता. धन्यवाद विश्वा, माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जेवढे पैसे आले त्यासाठी धन्यवाद. तर कृतज्ञतेच्या नियमाप्रमाणे पैसे तुमच्याकडे सतत येत राहतात आणि आधीपेक्षा जास्त येतात. यामागचं सोपं कारण असं आहे की जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्या नकारात्मक भावना आपोआप कमी होतात. जितकी जास्त मनापासून कृतज्ञता तितकं जास्त आपण प्राप्त करतो. तुम्ही हे सगळं इतकं खोलवर अनुभवाल जसं तुम्ही कधीच अनुभवलं नसेल. कृतज्ञता तिची जादू अशी काम करते की तुमचं करिअर फुलतं, तुमचं यश वाढतं, तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळते किंवा तुम्ही जे काही व्हायचं, करायचं, साध्य करायचं ठरवलं आहे ते प्रत्यक्षात घडू लागतं. हे सगळं साध्य करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेची जादुई शक्ती तुमचं आयुष्य सोन्यात बदलून टाकते. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमचं आयुष्य खरंच जादुई आहे का? आणि मी त्याचं उत्तरही देते. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ नसता तोपर्यंत तुमचं आयुष्य जादुई होऊ शकत नाही. सत्य अगदी सोपं आहे. कृतज्ञता नसल्यास तुम्ही फारसं काही साध्य करू शकत नाही.
जेव्हा तुम्ही कृतज्ञ नसता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील जादूचा प्रवाह स्वतःच थांबवता. कृतज्ञता नसेल तर आरोग्य चांगलं राहत नाही, नाती सुधारत नाहीत, आनंद कमी होतो, पैसा अडकतो आणि नोकरी, करिअर किंवा व्यवसायातील प्रगती थांबते. खरं सांगायचा तर मिळवायचं असेल तर आधी द्यावं लागतं, हा नियम आहे. कृतज्ञता म्हणजे आभार मानणं, आणि आभारांशिवाय तुम्ही जादूची दोरीच तोडून टाकता. परिणामी आयुष्यात जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं तुमच्यापासून दूर जातं. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडचं सगळं काढून घेतलं जातं. तुमच्या सध्याच्या परिस्थितीत जादू पाहायची असेल तर तुम्हाला कृतज्ञतेचा सराव करावा लागेल आणि तो तुमच्या नवीन जीवनशैलीचा भाग बनवावा लागेल. आता मी तुम्हाला एक जादुई सूत्र सांगते, नीट ऐका. प्राचीन कथा आणि दंतकथांमध्ये सांगितलं आहे की जादूगार जादू करण्याआधी काही जादुई शब्द बोलतो. जर तुम्हालाही कृतज्ञतेद्वारे जादू निर्माण करायची असेल तर तुम्हाला जे पहिले जादुई शब्द बोलायचे आहेत ते आहेत धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद हा शब्द तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे शब्दांत सांगणं कठीण आहे. कृतज्ञतेत जगायचं आणि आयुष्यात जादू अनुभवायची असेल तर हा शब्द मुद्दाम, जाणीवपूर्वक वापरा. हा एक शब्द जगातल्या सगळ्या शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं तुम्हाला मनापासून वाटायला हवं. हा शब्द तुमची ओळख बनायला हवा. धन्यवाद हा तुमच्या सध्याच्या परिस्थितीला आणि तुमच्या स्वप्नांच्या आयुष्याला जोडणारा पूल आहे. जाणीवपूर्वक धन्यवाद या जादुई शब्दाचा विचार करा. जितक्या वेळा तुम्ही जाणीवपूर्वक हा शब्द विचारात आणता आणि उच्चारता तितकी तुमच्यात कृतज्ञता वाढते, आणि जितकी कृतज्ञता वाढते तितकी समृद्धी तुम्ही अनुभवता. कृतज्ञता ही एक भावना आहे, त्यामुळे तिचा सराव करताना अंतिम उद्दिष्ट हेच असतं की ती भावना अधिकाधिक खोलवर अनुभवणं. कारण तुमच्या भावनेची ताकदच तुमच्या आयुष्यात जादू निर्माण करते. तुमची भावना जितकी खरी, जितकी प्रामाणिक, जितकी खोल असेल तितकं तुमचं आयुष्य वेगाने बदलायला सुरुवात होते. जर तुम्ही थोडी कृतज्ञता रोज केलीत तर आयुष्यात थोडा बदल होईल, आणि जर तुम्ही खूप कृतज्ञता रोज अनुभवलीत तर आयुष्यात चमत्कारिक पद्धतीने बदलेल, अशा प्रकारे की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. या पुस्तकात एकूण 28 जादुई सराव दिले आहेत. हे सराव खास यासाठी तयार केले आहेत की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य, पैसा, नोकरी आणि नाती पूर्णपणे बदलू शकता. या सरावांमधून तुम्हाला तुमच्या लहान इच्छा आणि मोठी स्वप्न कशी पूर्ण करायची हेही शिकायला मिळेल. शिवाय कोणतीही समस्या कशी सोडवायची आणि नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक कसं बनवायचं हेही कृतज्ञतेच्या सरावातून कळेल. कधीकधी हे सगळं ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल, पण जर तुम्ही हे ज्ञान प्रत्यक्षात वापरलं नाही तर ते तुमच्या हातातून निसटून जाईल. आयुष्य इतक्या सहज बदलण्याची संधी जी तुम्ही स्वतःकडे आकर्षित केली आहे ती तुमच्या हातातून निघून जाईल. असं होऊ देऊ नका. हे पक्क रुजवायचं असेल तर तुम्हाला 28 दिवस कृतज्ञतेचा सराव करावा लागेल, जेणेकरून तुमच्या शरीरातील पेशी आणि तुमचं अवचेतन मन याला त्याची सवय लागेल. तेव्हाच तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. प्रत्येक जादुई सरावात अमूल्य मार्गदर्शन आहे, जे तुमचं ज्ञान वाढवेल. प्रत्येक सरावासोबत तुमची प्रचंड प्रगती होईल. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आयुष्य कसं चालतं आणि हवं ते आयुष्य जगणं किती सोपं आहे हे अधिक स्पष्टपणे कळत जाईल. चला तर मग या 28 दिवसांच्या जादुई प्रवासाचा पहिला दिवस सुरू करूया, तुमच्या आशीर्वादांची मोजणी करून. आत्ता तुमच्याकडे जे आहे त्याची मोजणी करा. आशीर्वाद मोजणं ही एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ असता त्या कितीही लहान असल्या तरी त्या तुमचं संपूर्ण आयुष्य जादुई पद्धतीने बदलून टाकतात. तुम्हाला लगेचच दिसेल की त्या वाढायला लागतात. तुमच्याकडे थोडे पैसे असले तरी त्यासाठी कृतज्ञ असाल तर पैसे वाढायला लागतात. एखादं नातं परिपूर्ण नसलं तरी त्यासाठी कृतज्ञ असाल तर ते नातं चमत्कारिक पद्धतीने सुधारायला लागतं. सध्याची नोकरी तुमच्या स्वप्नातली नसेल तरी तिच्यासाठी कृतज्ञ असाल तर परिस्थिती अशा प्रकारे बदलते की तुम्हाला ती नोकरी आवडायला लागते आणि प्रगतीच्या संधी अचानक दिसायला लागतात. मी आशीर्वाद मोजणं आणि नकारात्मक गोष्टी मोजणं दोन्ही करून पाहिलं आहे, आणि मी खात्रीने सांगू शकते की आयुष्यात समृद्धी मिळवायचा एकच मार्ग आहे, आशीर्वाद मोजणं. तुमची यादी तुम्ही हाताने लिहू शकता, कम्प्युटरवर टाईप करू शकता किंवा एखाद्या खास डायरीत लिहू शकता, जेणेकरून कृतज्ञतेची सगळी कारणं एका ठिकाणी असतील. आजच तुमच्या आयुष्यातील 10 आशीर्वादांची साधी यादी बनवा. जेव्हा आइन्स्टाईन आभार मानायचा तेव्हा तो का कृतज्ञ आहे याचाही विचार करायचा. लक्षात ठेवा, कृतज्ञतेची जादू तुमच्या भावनेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणून तुमच्या यादीतील प्रत्येक मुद्द्याजवळ लिहा की तुम्ही त्यासाठी का कृतज्ञ आहात. उदाहरणार्थ,
पहिलं, मला माझं स्वतःचं घर आहे यासाठी मी खूप नशीबवान आहे. दुसरं, माझ्या पत्नीबरोबरचं नातं सुंदर आहे यासाठी मी कृतज्ञ आहे. तिसरं, मला माझ्या मुलांचा अभिमान आहे. 10. आशीर्वादांची यादी तयार झाल्यावर प्रत्येक आशीर्वाद शांतपणे किंवा मोठ्याने वाचा. प्रत्येक मुद्द्याच्या शेवटी जादुई शब्द धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद 3 वेळा म्हणा आणि त्या आशीर्वादासाठी अधिकाधिक कृतज्ञता अनुभवायचा प्रयत्न करा. तुमचं आयुष्य पहा. दररोज तुम्हाला किती काही मिळालं आहे आणि अजूनही मिळत आहे. तुमचं घर, कुटुंब, मित्र, काम सगळ्यासाठी किती काही कृतज्ञ असण्यासारखं आहे. तुमच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांसाठी, सूर्यप्रकाशासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, खाण्यासाठी, श्वास घेण्यासाठीच्या हवेबद्दल कृतज्ञ रहा. यांच्याशिवाय तुम्ही जिवंतच राहू शकत नाही. झाडं, प्राणी, महासागर, पक्षी, फुलं, वनस्पती, निळा आकाश, पाऊस, तारे, चंद्र आणि आपली सुंदर पृथ्वी या सगळ्यासाठी कृतज्ञ रहा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचे आशीर्वाद मोजता तेव्हा तुम्हाला अधिक हलकं, अधिक आनंदी वाटायला हवं. तुम्हाला किती छान वाटतं हेच कळतं की तुम्ही किती खोलवर कृतज्ञता अनुभवली आहे. जितकी जास्त कृतज्ञता तितका जास्त आनंद आणि तितक्याच वेगानं तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. कृतज्ञतेची खोली आणि जीवनातील बदल. तुम्हाला आतून किती चांगलं वाटतंय हेच मोजमाप आहे की तुम्ही किती कृतज्ञता अनुभवलीये. जितकी जास्त कृतज्ञता तुम्ही अनुभवता तितकं जास्त आनंद तुम्हाला मिळतो आणि तितक्याच वेगानं तुमचं जीवन बदलायला लागतं. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं आहे. आणि हो, पुढे अजूनही खूप महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुसरा दिवस, जादुई दगड, मॅजिक स्टोन. सर्वप्रथम एक छोटा दगड शोधा. तो इतका छोटा असावा की तुमच्या तळहातात बसेल आणि मुठीत बंद करता येईल. तो गुळगुळीत असावा, त्याला टोकदार कडा नसाव्यात, वजन हलकं असावं आणि हातात धरल्यावर तुम्हाला छान वाटायला हवं. तुमच्या घराजवळ बाग असेल तर तिथून दगड शोधू शकता किंवा नदी, समुद्र, तलावाच्या काठावरून किंवा एखाद्या पार्कमधूनही तो निवडू शकता. एकदा हा जादुई दगड निवडला की तो तुमच्या पलंगाजवळ ठेवा, अशा जागी की झोपताना तुमची नजर त्यावर नक्की जाईल. आज रात्री झोपण्याआधी तो दगड हातात घ्या, मूठ बंद करा आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. आज घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट शोधा जिच्यासाठी तुम्ही मनापासून कृतज्ञ आहात. त्या गोष्टीसाठी मनातल्या मनात म्हणा थँक्यू. मग तो दगड परत उशाजवळ ठेवा आणि झोपा. हीच प्रक्रिया पुढचे 26 दिवस दररोज रात्री करा. दिवसभरातली सगळ्यात चांगली गोष्ट शोधा, दगड हातात घ्या आणि कृतज्ञता व्यक्त करा. हे खूप साधं वाटेल, पण या सरावामुळे तुमच्या आयुष्यात जादुई बदल घडू लागतील. तुम्ही दररोज कृतज्ञतेने झोपल आणि कृतज्ञतेने जागे व्हाल. तिसरा दिवस, जादुई नातेसंबंध. संशोधनातून असे दिसून आलं आहे की जे लोक कृतज्ञतेचा सराव करतात ते इतर लोकांशी अधिक जवळचे होतात. त्यांचे नाते कुटुंब, मित्र आणि समाजाशी अधिक घट्ट होतं. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करण्याआधी त्याच व्यक्तीबद्दल कौतुकाची भावना असणं आवश्यक आहे. तेव्हाच नातं फुलतं. कृतज्ञता तुम्हाला अधिक संयमी, समजूतदार, दयाळू आणि करुणावान बनवते. एक दिवस असा येईल की तुम्हाला स्वतःमध्ये झालेला बदल ओळखू येणार नाही. नात्यांमधील छोट्या छोट्या गोष्टींवरचा राग, चिडचिड, तक्रारी हळूहळू नाहीशा होतील. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी खरोखर कृतज्ञ असता तेव्हा तुम्हाला तिला बदलण्याची इच्छा राहत नाही. तक्रार, टीका, दोष देणं हे सगळं आपोआप थांबतं, कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करता. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल तक्रार करता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करत असता. आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही दुसऱ्याबद्दल जे विचार करता किंवा बोलता तेच तुमच्या आयुष्यात परत येतं. म्हणूनच जगातील महान शिक्षकांनी नेहमी कृतज्ञतेचा सल्ला दिला आहे. चौथा दिवस, जादुई आरोग्य. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, पण दुर्दैवाने आपण त्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष करतो. आपल्यापैकी बरेच जण आरोग्य हरवल्यावरच त्याची किंमत ओळखतात. तेव्हा लक्षात येतं की आरोग्याशिवाय आपण काहीच नाही. एक इटालियन म्हण आहे, जो माणूस निरोगी आहे तो श्रीमंत आहे, पण त्याला याची जाणीव नसते. आरोग्य हे आयुष्याचं वरदान आहे. ते दररोज आपल्याला मिळत असतं. तुमच्या आरोग्यासाठी कृतज्ञ रहा, कारण ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक दिलं जातं. जितकी कृतज्ञता तुम्ही आरोग्यासाठी व्यक्त करता तितकं तुमचं आरोग्य वाढत जातं आणि जिथे कृतज्ञता नसते तिथे आरोग्य हळूहळू कमी होतं.
संशोधन सांगतं की कृतज्ञतेमुळे ताणतणाव कमी होतो आणि ताण हा अनेक आजारांचं मूळ कारण असतो. कृतज्ञ लोक लवकर बरे होतात आणि सरासरी 7 वर्षे जास्त जगतात. तुमचे हात, इंद्रिये, डोळे, मेंदू, हृदय या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद म्हणा. शेवटी एका कागदावर मोठ्या अक्षरात लिहा, आरोग्य ही जीवनाची देणगी आहे. तो कागद अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमची नजर वारंवार जाईल. 5वा दिवस, जादुई पैसा, मॅजिक मनी. कुणीतरी म्हटलं आहे, कृतज्ञता म्हणजे समृद्धी आणि तक्रार म्हणजे गरिबी. जर तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता असेल तर हे लक्षात ठेवा की पैशांबद्दल चिंता, भीती, मत्सर, निराशा, तक्रारी केल्याने पैसा कधीच वाढत नाही. पैशांबद्दल तक्रार करणं, किमतींवर कुरकुर करणं, इतरांशी पैशांवरून वाद घालणं हे सगळं कृतज्ञतेच्या अभावातूनच येतं. आणि जिथे कृतज्ञता नसते तिथे पैसा वाढण्याऐवजी अजून कमी होतो. पैसा जादुई पद्धतीने वाढवण्यासाठी कृतज्ञता. तुमच्या आयुष्यात पैसा जादुई पद्धतीने वाढवायचा असेल तर तुमच्याकडे सध्या जितकाही पैसा आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक दिलं जातं आणि तो श्रीमंत होतो. ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडचं असलेलं सुद्धा काढून घेतलं जातं. जादुई पैशाचा सराव, मॅजिक मनी प्रॅक्टिस. या जादुई संपत्तीच्या सरावासाठी एक नोट घ्या. डॉलर नोट असेल तर उत्तम, नाहीतर भारतात 100 रुपये किंवा 500 रुपयाची नोट चालेल. त्या नोटेवर एक स्टिकर लावा आणि लिहा, माझ्या आयुष्यात आजपर्यंत मिळालेल्या सर्व पैशांसाठी धन्यवाद. आज ही जादुई नोट तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवा. सकाळी किमान एकदा आणि दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवे तितक्या वेळा ती नोट बाहेर काढा. हातात धरा, त्यावर लिहिलेले शब्द वाचा आणि तुमच्या आयुष्यात आजवर मिळालेल्या आर्थिक समृद्धीसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. आजपासून ही जादुई नोट अशा ठिकाणी ठेवा जिथे ती तुम्हाला दररोज दिसेल, जेणेकरून तुम्हाला सतत पैशाबद्दल कृतज्ञता जाणवेल. लक्षात ठेवा, पैशासाठी कृतज्ञतेची भरपूर भावना म्हणजे पैशाचीच भरपूर आवक. तक्रार थांबवा, पैसा वाढवा. जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करावीशी वाटेल, मग ती शब्दात असो किंवा मनात, स्वतःला एक प्रश्न विचारा, या तक्रारीची किंमत मी द्यायला तयार आहे का? कारण तुमची एकही तक्रार पैशाचा प्रवाह मंद करते, कधीकधी तू पूर्णपणे थांबवते सुद्धा. आज स्वतःला एक वचन द्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठूनही पैसा मिळेल, पगार, टॅक्स रिफंड, सूट, भेटवस्तू किंवा कोणतीही आर्थिक मदत, तेव्हा तुम्ही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त कराल. आत्तापर्यंतच्या सरावाचा थोडक्यात आढावा. 1. तुमच्या आयुष्यात सध्या असलेल्या गोष्टी मोजा आणि मनापासून कृतज्ञता अनुभवा. 2. तुमच्या 10 आशीर्वादांची यादी तयार करा. प्रत्येक आशीर्वाद वाचा, मनात किंवा मोठ्याने, आणि प्रत्येकाच्या शेवटी 3 वेळा म्हणा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. 3. एक जादुई दगड शोधा आणि तो उशाजवळ ठेवा. 4. झोपण्यापूर्वी दगड हातात घेऊन आज घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आठवा आणि त्यासाठी थँक्यू म्हणा. 5. हा जादुई दगडाचा सराव पुढील 26 दिवस दररोज करा. 6. एका कागदावर किंवा कार्डवर लिहा, आरोग्य ही जीवनाची देणगी आहे. तो कागद तुम्हाला वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा. 7. 100 किंवा 500 रुपयांची नोट घ्या, त्यावर स्टिकर लावा आणि लिहा, माझ्या आयुष्यात आजपर्यंत मिळालेल्या सर्व पैशांसाठी धन्यवाद. 8. ही जादुई नोट रोज पहा, हातात घ्या आणि आर्थिक समृद्धीसाठी कृतज्ञता अनुभवा. मित्रांनो, हे पुस्तक इतकं प्रभावी आहे की यामधील 28 दिवसांच्या सरावाने लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे. जर तुम्हीही हा सराव मनापासून केला तर विश्वास ठेवा, तुमचंही आयुष्य जादूसारखं बदलताना तुम्हाला दिसेल. एकाच व्हिडिओत सगळं सांगणं कठीण आहे, कारण हा व्हिडिओ आधीच बराच लांब आहे. म्हणून याचा दुसरा भाग लवकरच येणार आहे, ज्यामध्ये उरलेल्या दिवसांचा सराव सविस्तर समजावून सांगितला जाईल. तो व्हिडिओ नक्की पहा, कारण तुमचं आयुष्य बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे.